आजकाल बहुतेक लोकांचं लाईफ बाहेरनं परफेक्ट दिसतं. त्यांच्याकडे जॉब आहे, फॅमिली आहे, फोनमध्ये फुल एंटरटेनमेंट आहे, पण तरीही मनामध्ये एक विचित्र बेचैनी असते. कधी स्वतःला विचारलंय का, मला एक्झॅक्टली लाईफमध्ये काय हवंय आणि मी खरंच हॅपी आहे का? हाय, माझं नाव अनुराग आणि मी एक मॅनिफेस्टेशन कोच आणि NLP प्रॅक्टिशनर आहे. तुम्हाला एक खरं सांगू का, युजली जे बोलल्या जात नाही किंवा कोणी त्याबद्दल ओपनली बोलतही नाही. आजचा माणूस ना फिजिकली नाही तर मेंटली जास्त थकलेला आहे. सकाळी उठल्या उठल्या हातामध्ये फोन, दिवसभर कामाचा स्ट्रेस आणि रात्री एंडलेस स्क्रोलिंग, इतरांच्या लाईफ सोबत कंपॅरिझन आणि आतनं एक आवाज, मला काहीतरी मोठं करायचंय. जर तुम्ही सुद्धा या लूपमध्ये अडकले असाल ना, तर त्या पॅटर्नला ब्रेक करण्याची आवश्यकता आहे. प्रॉब्लेम तेव्हा सुरू होतो जेव्हा लाईफ आपल्या प्लॅन प्रमाणे चालत नाही. तेव्हा माइंड शांत राहत नाही आणि तो सतत प्रश्न विचारत राहतो. मी जे करतो ते योग्य आहे का? माझं फ्युचर सिक्युअर आहे का? आणि जर सगळं चुकलं तर? हे विचार थांबतच नाहीत. कॉन्स्टंटली थिंकिंग. तू बाहेरनं स्ट्रॉंग दिसतोस, पण आतनं तुझा माइंड ओव्हर थिंकिंग, प्रेशर आणि फिअरमध्ये अडकलेला आहे. आणि मग एक दिवस बॉडी सडनली रिॲक्ट होते. हार्ट जोरात धडधडायला लागतं, श्वास घ्यायला त्रास होतो आणि हात थरथरायला लागतात. आणि त्या मोमेंटमध्ये आपल्याला असं वाटतं, बस काहीतरी भयंकर होणार आहे. तो मोमेंट म्हणजेच पॅनिक अटॅक. पण खरं सांगू, पॅनिक अटॅक हा प्रॉब्लेम नाही आहे, तो एक सिग्नल आहे, तुमच्या माइंडकडून आलेला एक लाऊड अलार्म. तुम्ही खूप काळापासून स्वतःला इग्नोर करताय. तुम्ही थकलाय आणि तुम्हाला थांबण्याची गरज आहे. आपण सगळे स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न करतो, पण कुणीही आपल्याला शिकवलंच नाही किंवा आपण ते शिकलो नाही की रेस्ट घेणं सुद्धा स्ट्रेंथ इन्क्रीज करणं असतं. कधी कधी ब्रेकडाऊन हा फेल्युअर नसतो, तो एक मेसेज असतो. तुला स्वतःकडे परत यायचंय. म्हणून आज एक प्रॉमिस कर. तू थोडा स्लो होशील आणि स्वतःला ऐकशील आणि स्वतःवर इतकं प्रेशर टाकणं थांबवशील. कारण जे माइंड स्वतःला समजावून घेतं ते खऱ्या अर्थाने हील होतं. जर तुम्हाला ओव्हर थिंकिंग, एन्झायटी आणि फिअरमधनं बाहेर निघायचं असेल तर कमेंट करा येस. मी तुम्हाला हिलर्स क्लब ग्रुपची लिंक शेअर करतो.